सध्या मंगळवेढा पंढरपूर तालुक्याला जोडणाऱ्या मान नदीच्या ठिकाणी आहोत. काल 2 जून रोजी मल्लेवाडी सिद्धेवाडी या मान नदीवरील बंधाऱ्यावरती लगतच्या 10 गावातील शेतकऱ्यांनी मान नदीमध्ये पाणी सोडावे याकरिता रस्ता आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनासंदर्भात संबंधित विभागाला, मग पोलीस डिपार्टमेंट असू द्या, पाटबंधारे विभाग असू द्या, ह्या सर्वांना निवेदन देऊन रीतसरपणे रस्त्यावरती आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी कोणताही अधिकारी आलेला नाही किंवा प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळे तिथे नॅशनल हायवेवरती रस्ता रोको करत असताना वाहनाची अडवणूक झाली. परंतु शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलावरती काल गुन्हा दाखल केलेला आहे. सर्वप्रथम आम्ही ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलावरती शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना जर त्या लोकांवरती गुन्हा दाखल करत असाल तर त्या प्रशासनाला आमचं सांगणं आहे. माझ्या पाठीमागे ही मान नदी आहे. ही नदीत पाण्याचा टिपका नाही. या नदीकडची शेती पिके धोक्यात आलेली आहेत. ह्या पिकांना पाणी मिळण्यासाठी शेतकरी जर रस्त्यावर उतरत असेल तर प्रशासनाने त्यावेळी योग्य निर्णय घेऊन त्या शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं होतं. परंतु ह्या शेतकऱ्यांची बाजू इथून पुढे कोणी घेऊ नये, दबाव टाकण्याचा प्रयत्न ह्या पोलीस प्रशासनाकडून झालेला आहे. ह्या पोलीस प्रशासनाचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो. तुम्हाला जर गुन्हे दाखल करायचा असतील तर त्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, ज्यांनी ह्या उजनीच्या पाण्याचं व्यवस्थापन केलेलं नाही. ते पाणी ह्या नदीमध्ये सोडलेलं नाही. 100% उजनी धरण भरलं असताना ते पाणी जातं कुठं? हे पाणी नक्की मुरतं कुठं? मग शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरायची वेळ का येते याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना पाणी देणार नाही, लाईट देणार नाही. लाईट 6 तास आता दिलेली आहे. शेतकऱ्यांना लाईट देणं तुम्हाला होत नाही, पाणी देणं होत नाही. डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 258 कोटी रुपये थकबाकी आहे. त्या गोकुळ शुगरकडे 130 कोटी रक्कम शिल्लक आहे. धाराशिव जिल्ह्यातील 90 कोटी रुपये शिल्लक आहेत. मग कलेक्टर साहेब, तुमच्या आदेशाचं हे पोलीस पालन करत असतील, जमावबंदीचा आदेश तुम्ही जर जिल्ह्याला लागू केला असेल आणि हे पोलीस फॉलो करून जर पुढं शेतकऱ्यांच्या मुलावरती गुन्हा दाखल करत असतील तर 14 दिवसाचा आमचा FRPचा कायदा तुम्हाला माहिती असेल, तो कायदा देखील आपण का पाळला जात नाही? 5 महिने झाले शेतकऱ्यांना ऊस जाऊन त्या शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं आपण देत नाही. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला ते पण सांगा ना. 14 दिवसानंतर पोलिसांनी पण हिंमत दाखवावी. त्या कलेक्टर जर ह्या आदेशाचं पालन करत नसेल तर कलेक्टरसुद्धा दोषी आहे, साखर आयुक्त दोषी आहे. मग यांच्यावरती गुन्हा दाखल कोण करणार? शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तुम्ही घेऊन गेला, त्यांना बिलं देत नाही, पाणी देत नाही, लाईट देत नाही आणि त्या मागणीकरता जर शेतकरी रस्त्यावर उतरला तर तुम्ही कुठलं तर निमित्त सांगून तुम्ही आज शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता. शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना दबाव टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करता आहात. हे संपूर्ण चुकीचं होत असून पोलिसांनी देखील आता 14 दिवसाचा कायदा आमचा पाळा आणि या साखर कारखानदारावरती गुन्हा दाखल करा. तुमच्यामध्ये खरोखरच जर हिंमत असेल तर या साखर कारखानदाराला का तुम्ही सोडता? दिवसात दरोडा टाकल्यासारख्या ह्या घटना सध्या घडत आहेत. 5-5 महिने झाले शेतकऱ्यांना ऊस बिले देत नाहीत, तरी देखील आपण गप्प बसता. शेतीसाठी जर पाणी मागणं गुन्हा ठरत असेल तर शेतकऱ्यांची मुलं असं हजारो गुन्हा अंगावर घ्यायला बसली ते. परंतु त्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकावून त्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांची लढण्याची धार आपण कमी करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा या नेपाळ पार्ट 2 ह्या भारतामध्ये व्हायला जास्त वेळ लागणार नाही.